आदाब। दिन भर की बड़ी खबरों में आपका स्वागत है। मैं हूं काजी शफाउल हक और आप देख रहे हैं हमारा एशिया। आइए देखते हैं आज की कुछ बड़ी खबरें। एनडीए उम्मीदवार सीपी राधाकृष्णन भारत के नए उपराष्ट्रपति चुने गए हैं। राज्यसभा महासचिव पीसी मोदी ने बताया कि राधाकृष्णन को 452 फर्स्ट प्रेफरेंस वोट मिले हैं, जबकि विपक्ष के उम्मीदवार जस्टिस सुदर्शन रेड्डी को सिर्फ 300 मत ही प्राप्त हुए। इस तरह राधाकृष्णन ने स्पष्ट बहुमत से जीत हासिल की है। राधाकृष्णन के नामांकन के समय से ही एनडीए खेमे का पल्ला भारी माना जा रहा था। अब उपराष्ट्रपति बनने के साथ ही वो राज्यसभा के सभापति की जिम्मेदारी भी संभालेंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने जिला अधिकारी को एक निवेदन दिया है। इसमें कहा गया कि हाल ही की तेज बारिश और बाढ़ से किसानों और लोगों को बड़ा नुकसान हुआ है। फसलें बर्बाद हुई है, घर टूट गए हैं और पशु भी बह गए हैं। देखिए क्या कहा जिला अध्यक्ष पांडुरंग तांगडे ने। विषय असा आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली आहे, पाऊस खूप पडला। शेतकरी वारंवार कोणत्या न कोणत्या अडचणीत कायमस्वरूपी येत असतो। कधीतरी पाऊस नसतो, कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागतो, त्याच्यासाठी परेशान असतो। यावर्षी किंबहुना बऱ्याच वर्षानंतर यावर्षी चांगलापैकी पाऊस पडला, पण थोडा पडला तर जरा जास्तीचाच पडला। हा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे की अनेक शेती आपण म्हणतो की जे पाणी जास्त शेतात तुंबल्यामुळे ते जमिनीत चिबाडल्यात, तिथे सगळ्या कपाशी, तूर, मका असे अनेक जे पिकं शेतकऱ्यांनी घेतले त्याच्यामध्ये सगळं पाणी शेतीमध्ये तुंबल्यामुळे इथं मोठं नुकसान झालंय आणि आता त्याला काही पीक येत नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ तुम्ही जाहीर केला पाहिजे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला जे नुकसान झालं, ज्याचं उत्पादन शेतकरी करू शकला नाही, जे काही बियाणे औषधे टाकलीत, कर्जबाजारी झाला, तर याच्यामुळे या ठिकाणी 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला अनुदान या ठिकाणी सरसगट शेतकऱ्याला शासनाने दिलं पाहिजे। या अशा अनेक मागण्या आमच्या या ठिकाणी होत्या। त्या संदर्भात आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की शासनाच्या कानावर तुम्ही सगळं कळवा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय घ्या शासनाकडून। या ठिकाणी अशा पद्धतीने शेतकऱ्याला चांगली मदत निश्चितपणे झाली पाहिजे। कोणत्या तालुक्यात जास्त पाऊस पडला नाही त्याच्यासाठी दुसरा एक गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यात जास्त पाऊस पडलाय ना त्याची यादी सुद्धा आम्ही दिली आणि त्या ठिकाणी तात्काळ यांनी पंचनामे केले पाहिजे। शेतीवरती तलाठी गेले पाहिजेत, मंडळ अधिकारी गेले पाहिजेत, तहसीलदार गेले पाहिजेत। तर अद्यापर्यंत कुठेही हे फिरकत नाही आणि त्यांनी पंचनामे सुद्धा केले नाही आहेत। तर त्याच्यामुळे ते पण तात्काळ पंचनामे केले पाहिजे असं पाहिजे। काही ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी झालीच आहे, कुठेतरी तुरळक असं असेल की जिथं प्रमाण पावसाचं कमी आहे असा काही भाग आहे, परंतु 90% 80% भागामध्ये जास्तीचा पाऊस झालेला आहे। या संदर्भात 15 तारखेला राज्यव्यापी आणि या संदर्भामध्ये आम्ही 15 तारखेला राज्यस्तरीय नाशिकला मोठा मोर्चा आम्ही काढतोय की सरकारने या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाहिजे। त्याचबरोबर जी मोठी मागणी सुद्धा आमची तिथं आहे, होईल ती आता आजही जुनी आहेच आहे की सरसगट संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची केली पाहिजे। असे अनेक विषय शेतकऱ्याचे आहे आणि या बळीराजासाठीच आमचा संघर्ष या ठिकाणी पक्षाच्या वतीने सुरू आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे नाशिकचंही आंदोलन मोठ्या प्रमाणात आता होणार आहे आणि त्याच धर्तीवरती जिल्हा अधिकारी कार्यालय सुद्धा आम्ही आज त्याच पद्धतीचं निवेदन या ठिकाणी दिलंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपणही आलात त्याच्याबद्दल आपलेही आभार। एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने आरक्षण पर बड़ा बयान दिया है। उन्होंने सरकार और बीजेपी पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि फैसला कानून के हिसाब से होना चाहिए। मराठा और ओबीसी आरक्षण कभी भी एक साथ नहीं होना चाहिए, दोनों का हिस्सा अलग अलग रहना जरूरी है। देखिए पूरी खबर। याचे फायदे आणि तोटे तुम्हाला काय दिसलं? जसं सांगितलं की सुप्रीम कोर्टाची भूमिका मी तुम्हाला सांगितलं। 13 नंबरचा पॅराग्राफ आहे, मी जर 13 नंबरचा पॅराग्राफ आहे की त्या 13 नंबरच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कुणबी ही काही जात नाहीये, तर व्यवसाय आहे त्याच्यामुळे। आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यांना म्हणता येईल। आता GR मोठा की जजमेंट मोठा, 144 की 142 कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या याच्याप्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन। म्हणजे सर्वच कोर्टांना
तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने त्याला खरं त्यांच्या बाजूने जजमेंट दिलेलं. त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की एक शासनाचा निर्णय, त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो, काही होऊ शकतं. तसं त्याला कायद्याचा अधिकार, कायद्याच्या चौकटीत टिकेल हा जी आर कायद्याच्या चौकटीत मला शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारच्या हातात हे काही नाही नसताना हे केलं जातंय का? मुळात एक लक्षात घ्या की आता मी तुम्हाला एक प्रथा सांगतो. समजा SC आणि ST यांच्या यादीमध्ये काही जणांचा समावेश करायचा असेल किंवा काही जणांचं वगळायचं असेल, दोन्ही बाजूंना, तर ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते, समाज कल्याण खात्याकडून. आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जातं राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की SC STच्या याद्या ज्या आहेत या तुम्हाला बदल काही सुचवायचा असेल, कोणाचं इन्क्लूड करायचं असेल, कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल तर ते तुम्ही असताना घ्या. आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कॅबिनेट फक्त तिथे असणारं सुचवतो असं की हे आपल्याकडे असं झालं पाहिजे. हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल, त्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या समितीमध्ये याचा निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल, विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की न मान्य करायचा. त्याच्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो, अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे सिस्टम जी निर्माण केली की एकाला कोणाला असताना बॉस केला नाही. दोघांनीही जर होय दोघांनीही म्हटलं तरच त्याला असताना इन्क्लुजन होतं. आता ही प्रथा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा हे नाही म्हटलेलं आहे, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन, ओबीसीचं जे कमिशन आहे त्या ओबीसीच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असताना इन्क्लूड करता येईल. आता इथे जो GR काढलाय तो ओबीसीच्या कमिशनकडे त्या पुढे गेलाच नाही अशी माहिती आहे. थोडस कायद्याच्या चौकटीत कसा टिकणार नाही ते थोडं सांगा. काय अडचण? याच अडचण घ्या की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टम प्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही मान्य करणार नाही. तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे का, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की होय, तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे. पण ज्याला तुम्ही सवलती देताय तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये बसवता हे कक्ष तुम्ही स्पष्ट केले पाहिजे. ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही तुमच्या बाजूने. ते कोष्टक जर तुम्ही बसवलं नसाल तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायचा. पुढे चालून ओबीसीच्या प्रश्नामध्ये कोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करण्याची वेळ आली तर आपण करावं.
नाही, माझ्या अंदाजानं तेवढी पाळी येईल असं मला वाटतच नाही. तुमचं आता परभणीच्या प्रकरणात आपण न्याय मिळवून देऊ. शिवाजी महाराजांचं असणारं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य हे आलुतेदार बलुतेदारांचं राज्य. याला विरोध करणारं कोणतं? याला विरोध करणारं असणारं औरंगजेब होते. याला विरोध करणारं कोण होतं? तर इथला असणारं निजाम होते. इथला विरोध करणारं कोण होतं? बिजापूर होते. यांच्या बरोबर कोण कोण हे राहिले? जे सगळे या त्या बदामी बरोबर होते त्यांच्या बरोबर जे राहिले आणि शिवाजी महाराजांच्या राज्याला त्याला विरोध केला, ते सगळे इथले निजामी राज्य, निजामी आहेत. निजामी की औरंगजेबी? निजामी औरंगजेबी काही म्हणा तुम्ही. आता हे नेत्यापुरतं मर्यादित ठेवताय की आणखी या प्रश्नावर जे आंदोलन करतायत त्यांच्याकडे पण तुमचा रोष आहे? तर प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांना ज्यांनी विरोध केला ते सगळे निजामी आमच्या दृष्टिकोनात. आंदोलक कोणी आम्हाला माहित नाही कोण आहे त्याच्यावर. इतिहास बाहेर पडला की लक्षात येतं की हे शिवाजी महाराजांबरोबर होते की नव्हते. याच वक्तव्याला जोडून काल काही ओबीसी नेत्यांनी असं म्हटलं की मुंबईत ज्या लोकांनी आंदोलन केलं ती सगळी निजामी अवलाद आहे. त्यांच्या माझं नाही. जरांगे इमॅच्युअर्ड आहे, त्यांना कायदा कळत नाही असं वाटतं. या पद्धतीच्या मागण्या ते व्यक्त आहे. माझ्या अंदाजानं त्यांच्या एका वकील त्यांच्या टीम मधले असणारे जे एक वकील होते, माझं नाव नाही लक्षात, त्यांनी असं म्हटलं आम्ही जे सल्ले दिले ते ह्यांनी मान्यच केले नाही. मान्यच झाले का मग जरांगे? माहित नाही बाबा, सॉरी. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला. त्याचे परिणाम निवडणुकीत देखील पाहायला मिळाले. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी पुन्हा असा वाद संघर्ष पाहायला मिळतो. तर या संघर्षामागे कुणाला फायदा आहे का किंवा यामागचं कोणी विलन आहे? कोण तुम्हाला असं वाटतं की त्यांना हे हवंय? नाही, माझं म्हणणं असं, ओबीसी आता मागच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ओबीसी हा असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला यश मोठ्या प्रमाणात गेलं, कारण का मराठा समाज सुद्धा त्या बाजूने मतदानाला गेला. आणि म्हणून आता आम्ही असं म्हणतोय की भारतीय जनता पक्ष जे ओबीसीचा आम्ही डीएनए आहोत असं जे म्हणत होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे. सगळ्यात मोठे विरोधक ओबीसीचे कोण असेल तर मी आता म्हणेन भारतीय जनता पक्ष आहे. त्याला ते सत्तेमध्ये आहे. वंचितचा डीएनए ओबीसी असायला पाहिजे म्हणून आपण मी डीएनए बीएनएचं काही करत नाहीये. मी फक्त त्याच्यातलं असणारं की मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता का. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता, पण त्यांचं ताट तुम्हाला वेगळंच करावं लागेल. एकत्रित शक्य नाही. एकत्रित अजिबात शक्य नाही. आपण वकिली करणार कोर्टात. त्यांच्या बाजूनेच निकाल लागलाय सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत. आता त्यांनी त्याच्यामध्ये जी घुसखोरी होत चाललेली आहे ती फक्त त्यांनी थांबवावी. आपण कायद्याचे पण अभ्यासक आहात आणि आपण आरक्षणाचे पण जाणकार आहात. आरक्षण देण्यात आले, मंडल कमिशनला चॅलेंज होऊ शकतो का? माझं 2% 13 जजेसच्या बेंचचा असताना निर्णय झालेला आहे. आता त्याच्यावरती जर जायचं असेल तर मग असताना 15 जजेसच्या बेंचचा निर्णय आहे. आणि हे निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा 84-85 साली शुक्ला माझ्या अंदाजाने त्यावेळेचे गृहमंत्री होते.
की त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला मॉडेल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे. माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तर ते म्हटले सर्वच्या सर्व अहवालांनी असणारा मान्य. तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असणारा हा अहवाल मंजुरात केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता कोण काय नवीन कायद्याचं उलगडा करतोय तो मला वाटतं बघितलं पाहिजे. तर तुम्ही उल्लेख असा निजामी मराठा असा केलात राजकारणातील लोकांसाठी, तर त्याला जोडून असा प्रश्न आहे. तो ये थी आज की कुछ अहम खबरें. आपसे कल फिर मुलाकात होगी. तब तक देखते रहिए हमारा एशिया.